नमस्कार. एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 10 ते 11 वर्षापासून आपण वृक्षारोपणाचे कार्य करत आहोत. हे कार्य करत असताना तेव्हापासूनच 10-12 वर्षापासून आपण बीज रोपण, सीड बॉल हे उपक्रम आपण केलेले आहेत. मे महिना झाला सुरू झाला की बिया गोळा करणे, ते सीड बॉल तयार करणे आणि ते निसर्गामध्ये टाकणे. पण प्रत्यक्षात या सीड बॉलचा रिझल्ट किती प्रमाणावरती आहे तर फार कमी प्रमाणावरती त्याचा रिझल्ट आहे. बिया वायाला जातात, आपले काम कष्ट वायाला जातात. पण हा आनंद त्या गोष्टीचा मिळतो की निसर्गासाठी आपण काहीतरी करू शकलो. पण ह्या गोष्टी करत असताना गेल्या 3-4 वर्षापासून आपण वारंवार सांगत आलेलो आहोत की सीड बॉल करत असताना मोठ्या प्रमाणावरती बाभळीच्या, कडुलिंबाच्या आणि बोर या शिसम या प्रकारच्या झाडांच्या बियांचा वापर आपण मोठ्या प्रमाणावरती केला पाहिजे. असा छोटासा प्रयोग आपण एक मित्र एक वृक्षाच्या माध्यमातून केलेला आहे. आपण मोठ्या प्रमाणावरती बाभळीच्या बियांचा रोपण केलं होतं, म्हणजे बिया पुरल्या होत्या. त्यातील काही बिया म्हणजे चांगल्या उगवलेल्या आहेत. आता जर आपण बारकाईने जर बघितलं ते बाभळीचं झाड या ठिकाणी आलेलं आहे. त्याला कोणत्या प्रकारचं पाणी दिलेलं नाही आहे. या ठिकाणी सुद्धा बाभळीचं एक झाड जे गावरान बाभळ म्हणू आपण त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यालाही कोणत्या प्रकारे आपण पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे. आणि जर झाडांमध्ये झुडपांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे गावरान बाभळ आहे, गोड बाभळ आहे, रामकाठी बाभळ आहे, ह्या बाभळीची झाडं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या बियांच्या माध्यमातून उगवलेली आहेत. आणि नक्कीच ही झाडंसुद्धा देशी आहेत, आयुर्वेदिक त्याचा वापर आहे. आणि या प्रकारचं जर बीजरोपण किंवा सीडबॉल माळरानावरती केलं, उजाड माळरानावरती केलं, जिथं आपण जाऊ शकणार नाही पण आपण वर्षातून थोडा वेळ त्याला देऊ शकतो, तर बाभळीच्या बिया आवर्जून गोळा करा आणि ते आपल्या परिसरातील डोंगरावरती, रोडच्या कडेने टाकण्याचा प्रयत्न करा. कमी पाण्यावरती त्या बिया जगतात, झाडं मोठी होतात आणि नक्की त्याचा फायदा निसर्गातील भरपूर प्रकारे होतो. पक्ष्यांना घरटी बांधता येतात, चारा मिळतोय जनावरांना, त्या शेंगा खाली पडतात, त्याचा बीज प्रसार मोठ्या प्रमाणावरती नंतर होणार आहे. तर या प्रकारे आम्ही एक मित्र एक वृक्षाच्या माध्यमातून हा प्रयोग केलेला आहे, यशस्वी झालेला आहे. कडुलिंबाचे सुद्धा रोपं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आलेले आहेत. कडुलिंबाचे सुद्धा झाडं बियांच्या माध्यमातून मोठी झालेली आहेत. जर आपण बघितलं या ठिकाणी सुद्धा तर हे एक बाभळीचं रोप या ठिकाणी आलेलं आहे. हे एक बाभळीचं रोप या ठिकाणी एक आलेलं हे बाभळीचं रोप. नक्कीच ही सगळी झाडे कमी पाण्यावरती किंवा पाणी न देता सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठी होतील. तर आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये या प्रकारचं बीजरोपण, सीड बॉल, वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करा. कदाचित माझा हा सांगणं योग्य की अयोग्य, माहिती माझी अपूर्ण असू शकते, पण आपण प्रयत्न करायला काही अडचण नाही आहे. धन्यवाद.